नमस्कार. मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज महापालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या उमेदवारांची एबी फॉर्म घेऊन जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या बाहेर गर्दी जमलेली आहे. या दरम्यान अशा काही विचित्र घटना घडतायत ज्यावर विश्वास बसत नाही. अर्ज भरताना कोणाचा एबी फॉर्म पळवला जातोय, तर कोणी अर्ज भरण्यासाठी गाजावाजा करत कार्यकर्त्यांसोबत येतोय खरं, पण आपला एबी फॉर्म मात्र घरीच विसरतोय. थोडक्यात सांगायचं तर माध्यमांना पाहून निवडणुकीत सर्वत्र गोंधळ माजलाय असं चित्र आपल्या समोर निर्माण होतं. उमेदवार चोरले जाऊ नयेत व नाराजी नाट्य शमवण्याकरता एक काँग्रेसला सोडलं तर दुसऱ्या कुठल्याही पक्षाने त्यांच्या सर्व उमेदवारांची यादी जाहीरच केली नाहीये. आता यात अधिकृतपणे महाविकास आघाडी तर संपली आहे, ज्यामुळे माध्यमांना फक्त महायुतीत वाद आहे या बातम्या चालवण्यासाठी खुली सूट मिळाली. कारण या बातम्या चालवल्या नाहीत तर मग व्ह्यूज कसे मिळवणार? ज्यामुळे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांचं पटत नाहीये. बैठकीत भांडणं होत आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मालेगाव इथे तर युतीच तुटली आहे. वरून मुंबईत सुद्धा काही जागांवरून तिढा अजूनही कायम आहे. अशा बातम्या कालपासून जोरदार सुरू आहे. पण यांना हे कळत नाहीये की विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा या पत्रकारांना, संपादकांना व यांना चालवणाऱ्या राजकारण्यांना मूर्ख बनवलेलं आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीत जी रणनीती भाजप व शिवसेनेद्वारे आखली गेली होती, तीच रणनीती महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा राबवली जाते. देवेंद्र फडणवीसांच्या समोर यावेळी विजय हा एकमेव लक्ष्य नाहीये, तर त्यांना विरोधकांचा स्पेस सुद्धा पूर्णपणे संपवायचा. आणि त्यासाठीच महायुतीत वाद असल्याच्या बातम्या गाजर दाखवल्यासारख्या माध्यमांसाठी समोरून फेकल्या जातात. आणि ओळखणं माध्यमांसाठीही तितकं सोपं आहे जर त्यांनी मुंबई महापालिकेसाठी महायुतीत झालेल्या जागा वाटपाला नीट पाहिलं असतं. विधानसभेच्या निवडणुकीतही मराठी माध्यमांनी महायुतीत वाद असल्याच्या बातम्या खूप चालवल्या होत्या. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद हवंय, अमित शहा देवेंद्र फडणवीसांना डावलताय, शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्यात बैठका होत आहेत, अशा अनेक रोचक बातम्या पत्रकारांनी त्यावेळी रंगवल्या होत्या. आणि आजही ते हेच करतायत. पण त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांच्या जाळ्यात न अडकता त्यांनी तयार केलेल्या नरेटिव्हची उत्तरं देण्यात व्यस्त होण्यापेक्षा आपलं नरेटिव्हचं जाळं तयार करून विरोधकांना त्यात अडकवण्याचं नियोजन त्यांनी बनवलं होतं. आणि एकदा का ते अडकले की बंद दाराआड कोणालाही कानोकान खबर न लागता जागा वाटप करून घ्यायचं व वाद असतीलच तर ते चव्हाट्यावर येऊ न देता आपापसातच सोडवायची. जी चुकी महाविकास आघाडीने मागच्या वेळी केली होती. संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन सांगायचे की जागा वाटपाच्या बैठकीत काय होतंय आणि काय नाही. एकदा तर काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठकीत आले तर उबाटा गट जागा वाटपाच्या चर्चेसाठी बैठकीत येणार नाही अशी धमकी राऊतांनी देऊन टाकली होती. आणि जेव्हा अशा बातम्या वरती येतात तेव्हा पत्रकार यात अजून खोदून बातम्या काढण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे वाद संपण्याऐवजी ते अजून वाढतं. पण बीजेपी मात्र पत्रकारांच्या जाळ्यात अडकत नाही. उलट त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी जसं कुत्र्याला एखादं हाडूक टाकून पळवलं जातं, तसंच पत्रकारांनी मूळ मुद्द्यापर्यंत पोहोचूच नये यासाठी एकनाथ शिंदे व भाजप यांच्यात वाद असल्याचं हाडूक पत्रकारांसाठी फडणवीसांद्वारे मुद्दामून टाकलं जातं. आणि हे इतकं परिणामकारक आहे की प्रत्येक वेळी असरदार सिद्ध होतं. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढते. आणि ही माहिती आज सकाळीच भाजप मुंबई प्रदेशचे अध्यक्ष अमित साटम यांनी दिली, म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी. यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात किती जास्त बार्गेनिंग होते व हे करण्यासाठी पक्षांना जास्त वेळ लागतो. आणि हा वेळ त्यांना मिळावा यासाठीच माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पेरल्या जातात. कारण महाविकास आघाडीप्रमाणे पक्षांच्या प्रतिष्ठेनुसार महायुतीत जागा वाटप केलं जात नाही. इथे एका जागेवर कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार जिंकू शकतो याची तपासणी केल्यानंतरच ती जागा त्या पक्षाला दिली जाते. आणि त्यानंतर मग सर्व जागांची बेरीज करून आकडा ठरवला जातो.
ही रणनीती देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या निवडणुकीत तयार केली होती. भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे. 2014 व 19 अशा दोन्ही विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला, ज्यावरून हे सिद्ध होतं भाजप सध्या महाराष्ट्रात सर्व शक्तिमान आहे. म्हणून फडणवीसांना 2024च्या निवडणुकीत सुद्धा जागा वाटपात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कमी जागा देऊन स्वतःकडे जास्त जागा ठेवता आल्या असत्या. वरून शिवसेना व एनसीपी या दोघांचे 2 तुकडे झाले, ताकदही विभागली गेली, ज्यामुळे भाजपने जितक्या जागा दिल्या असत्या तितक्या स्वीकार करणं दोघांना भाग होतं. तरीही देवेंद्र फडणवीसांनी जास्त जागा घेण्यापेक्षा प्रत्येक जागेवर विरोधी पक्षाला कोण हरवू शकतं हे मापदंड ठेवून जागा वाटप केलं. कारण जेव्हा भाजप न जिंकणारी जागा आपल्याकडे घेतं तेव्हा स्वतः तर त्या जागेवर हरतोच, पण त्याच वेळी विरोधी पक्षाला जिंकण्यासाठी तिथे स्पेस निर्माण करून देतो. आणि तो स्पेस त्यांच्यासाठी निर्माण होऊ नये यासाठीच एखाद्या जागेवर आपल्यापेक्षा मित्र पक्षाची ताकद जास्त असेल तर त्याला ती जागा देण्यात फडणवीसांनी क्षणाचाही विलंब केलेला नव्हता. आणि तोच फॉर्म्युला महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा जागा वाटपासाठी आज वापरण्यात आला, ज्याची उदाहरणं आपल्याला भाजपने सार्वजनिक केलेल्या 70 उमेदवारांच्या पहिल्या यादीत मिळतात. ज्या 70 वॉर्डात त्यांनी उमेदवार उतरवलेत तिथे भाजप मित्र पक्षांपेक्षा सर्वाधिक शक्तिशाली व ज्या विधानसभा क्षेत्राअंतर्गत हे वॉर्ड येतात तेही विधानसभेच्या निवडणुकीत भाजपनेच जिंकलेत. व 70 उमेदवारांपैकी फक्त 6च असे उमेदवार आहेत ज्यांनी 2017ची महापालिका निवडणूक जिंकली होती. म्हणजे बहुतांश उमेदवार भाजपद्वारे नवीन देण्यात आले आणि त्यातलेही बहुतेक भाजपचेच ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत. कारण भाजपने पहिल्या यादीत फक्त 2च उमेदवार असे दिलेत जे दुसऱ्या पक्षातून भाजपात आलेत. जसं की तेजस्वी घोसाळकर 1 आठवड्यापूर्वीच उबाटा गटातून भाजपात आले व रवी राजा हे काँग्रेसमधून भाजपात आले. भाजपने तसं सर्व उमेदवारांची नावं सार्वजनिक केली नाहीयेत, पण त्यांच्यापर्यंत तुम्हीच उमेदवार असाल ही माहिती व उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारं एबी फॉर्म सुद्धा अगोदरच पाठवलं होतं. यासोबतच विरोधकांची मतं फोडण्यासाठी अजित पवारांना स्वतंत्र लढण्यासाठी सांगितलं गेलं आणि हाच गेम प्लॅन पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपद्वारे राबवण्यात आला. अजित पवारांची मुंबईत तसंही काही जास्त ताकद नाहीये, पण त्यांनी उतरवलेल्या 37 उमेदवारांपैकी 29 हे भाजपच्या विरोधात लढणार आहेत. म्हणजे त्यांचं काम फक्त एवढंच आहे की काँग्रेस व उद्धव सेनेचा जो प्रमुख उमेदवार भाजपच्या विरोधात उभा असेल तिथे त्याची मतं कापणं. आता अजित पवारांचे उमेदवार गेम चेंजर सिद्ध होतील असं मी म्हणत नाहीये, पण विधानसभेच्या तुलनेत वॉर्ड हे खूप लहान असतात आणि त्यामुळे तिथे जिंकण्याचं मार्जिन सुद्धा तितकंच कमी असतं, जे आपण दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पाहिलं. आणि अशा परिस्थितीत जर एनसीपीच्या उमेदवाराने 100 ते 1000 मतही कापली तर ती महायुतीसाठी फार मोठी मदत ठरू शकते. बाकी अजित पवारांना मुंबईत नाही तर पुण्याच्या महापालिकेत जास्त रस आहे. आता इतक्या शांततेत मीडियाला सांभाळून जागा वाटप करणं तिन्ही पक्षांसाठी काही सोपं नव्हतं. कारण भाजपकडे स्वतःचे जिंकलेले 82 नगरसेवक होते व शिवसेना दुभागल्यानंतर अखंड शिवसेनेने जिंकलेल्या 84 वॉर्डांपैकी 46 वॉर्डांचे नगरसेवक शिंदे सेनेत सामील झाले होते व त्यात भर टाकत अधिकचे 16 नगरसेवक दुसऱ्या पक्षांमधून शिंदेंनी शिवसेनेत सामील करून घेतले होते. त्यामुळे यांना शांत ठेवून दुसऱ्या नवीन उमेदवारांना तिकीट देणं फार कठीण काम आहे. ज्यामुळे जे 2-4 इच्छुक उमेदवार आज माध्यमांवर रडताना दिसतायत तो आकडा फार मोठा असता जर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी रणनीती आखून पूर्वतयारी केली नसती. कारण दोन्ही पक्षांकडे मिळून 2017ला विजयी झालेले 144 नगरसेवक होते. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.